हडपसरचे लोकप्रिय आमदार चेतन पाटील तुपे, रुपालीताई चाकणकर, दिगंबर दुर्गाडे, जालिंदर भाऊ कामटे, सुरेश अण्णा घुले, शंकर नाना हरपळे, प्रवीण शेठ कामटे, गणेश आबा ढोरे, दिनकर बापू हरपळे, प्रकाश नाना हरपळे, सुभाष जगताप, अर्चनाताई कामटे, कौशल्य नानी हरपळे, राहुल चोरगडे, अभय पांढरे, नानासाहेब सूर्यवंशी, प्रवीणजी शिंदे, सुहास आबा कुटवड, राहुल कुटे, रमेश आप्पा निवंगुडे, संतोष भाऊ पवार, रमेश तात्या ढोरे, बाजीराव अण्णा कामटे, राजाभाऊ सूर्यवंशी, प्रजित आबा हरपळे, प्रकाश काका शेवाळे, गणेश कामटे, शंतनू जगदाळे, बांदा शिंदे, मारुती तात्या शेवाळे, किसन जाधव, हनुमंत तात्या हरपळे, मयूर हरपळे, माझ्या आज फुरसुंगी आणि उरळी देवाची या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक, लाडक्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र, ज्यांनी ज्यांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते सर्व मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सध्या मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतो. आम्ही सगळेच जण फिरतो. मुख्यमंत्री फिरतायत, उपमुख्यमंत्री फिरतायत, बाकीचे सगळे आपापल्या पक्षाचा प्रचार करण्याच्या करता जात आहेत. परंतु आम्ही सगळीकडे जात असताना माझ्या आधी मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, तुम्ही सभा सुरू करा आणि सगळ्यांची ज्यांची भाषणं करायची ती भाषणं उरकून घ्या. मी आल्यावर एकच भाषण होईल आणि त्याच्यानंतर मी बोलीन आणि मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जाईन. तर माझ्या महाराष्ट्रामध्ये रोज 5-6 सभा होती. जर बाकीच्यांचीच भाषणं होत बसली तर त्यांनी आधी करावी ना. त्यांना माझ्या समोर भाषण करायचं काही कारण नाही. फुरसुंगी उरळी देवाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न ते वेगळ्या पद्धतीने देखील मांडू शकतात आणि याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी. कारण उद्या पण 28, 29, 30 अजून 3 दिवस प्रचाराचे आहेत आणि मला असं ऐकायला मिळालं, मी ते कन्फर्म करणार आहे की 1 तारखेला देखील प्रचाराची सभा घ्यायला परवानगी देणार आहेत. अर्थात हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. त्याबद्दल तेच स्पष्टपणे भूमिका मांडतील किंवा तशा पद्धतीनं आदेश काढतील. मित्रांनो, आज अनेक जीवाभावाचे सहकारी मी आपल्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 1991 पासून कामाला सुरुवात केली. तशी 87 ला केली बारामतीला, पण खासदार झालो आणि तेव्हापासून अनेक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपला विकास कसा साधता येईल, आपल्या संस्था चांगल्या कशा चालवता येईल, संघटना मजबूत कशी करता येईल आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना, महिला असतील, पुरुष असतील, तरुण असतील, तरुणी असतील, यांना आपण संधी दिली. आज देखील माझ्या बरोबर मागे काम केलेले किंवा जरी ते इतर राजकीय पक्षात असले तरी माझे त्यांचे संबंध नेहमी चांगले राहिले असे शंकर नाना हरपळे, कौशल्य नानी हरपळे, अशोक हरपळे, नामदेव जमनारे, अशोक उबाळे, काशीनाथ मोरे, शिवाजी काळे, संजय गायकवाड, सुहास जंत्रे, भगवान लावण, सुनील शेजवळ, राकेश मांढरे, सचिन शिंदे, निलेश शिंदे, रवी बेलेकर, बापू सोळसकर, मुश्ताक शेख, तात्या चांदगुडे, योगेश भारती, दीपक पाटील, संभाजी भारती, विकास कातुरे, धनंजय साबळे, सुरेश घाटे, राजेंद्र उंबासे पाटील, वसंत यादव, शिवाजी हरपळे, विकास पांडे, मयूर हरपळे, ओंकार गाडगे, सागर पिलाने, राकेश कोलते, राहुल ओवाळ, निशिकांत भुईकर, हनुमंत हरपळे, महादेव ओवाळ, सुभाष कावळे, सतीश पाटील, उमेश हरपळे, गणेश हरपळे या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांच्या साक्षीने प्रवेश केला. मी त्यांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जसं बेरजेचं राजकारण त्यांच्या हयातीमध्ये केलं त्याच विचारांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे आणि याच्यातूनच ही जीवाभावाची माणसं आज आम्हाला संघटनेच्या बरोबर काम करण्याच्या करता, मेहनत घेण्याच्या करता, लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता, माझ्या या उरळी देवाची आणि फुरसुंगीच्या परिसरामधले अडचणी दूर करण्याच्या करता त्यांनी आमच्या बरोबर, घड्याळाच्या बरोबर, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर येण्याचा निर्णय घेतला
त्याबद्दल त्यांना सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, कोणती निवडणूक म्हटल्यानंतर आज फुरसुंगी उरळी देवाची ही निवडणूक अनेक राजकीय पक्षाचे वेगवेगळे मान्यवर इथं उभे आहेत। आम्ही तुम्हाला उमेदवार देत असताना साधारण 32 उमेदवार हे दिलेले आहेत आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे। त्याच्यामध्ये नगराध्यक्षपद आमच्या मागासवर्गीय राखीवच्या करता होतं। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काल आपण संविधान दिन साजरा केला। जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान तुमच्या माझ्या भारताला 140 कोटी जनतेला त्यांनी दिलं आणि तो दिवस कालचा होता, म्हणून तो संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो। मी संविधान दिनाच्या निमित्तानं देखील आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज संतोष फकीरा सरोदे हा तसं बघितलं तर माझ्या पक्षामध्ये फार सुरुवातीपासून युवक पासून काम करणारा कार्यकर्ता, गेले 20-22 वर्ष जी काही जबाबदारी आम्ही त्याच्यावर टाकली ती संतोषनी पार पाडली। फार काही कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, आपलं काम भले, आपली संघटना भले, आपले कार्यकर्ते भले आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे। जमीन तशी बघितलं तर थोडीच आहे, तरी त्याच्यातनं तो त्याचा प्रपंच चालवण्याचा करतो। मला विश्वास आहे की आज जे जे काही तुमच्या पुढे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या मध्ये आमचा संतोष फकीरा सरोदे हा जास्त लायक, योग्य आणि तुमच्या परिसरामध्ये काम करणारा उमेदवार नगराध्यक्षाच्या रूपाने आम्ही दिलेला आहे। त्याच्या पुढे प्रश्न खूप आहेत। त्याच्याबरोबर जे 32 माझे नगरसेवक नगरसेविके करता घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे आहेत त्यांच्याही पुढे अडचणी खूप आहेत। मी आता श्री काळ भैरवनाथाच्या आपला ग्रामदैवत उरळी देवाची तिथं दर्शनाच्या करता गेलेलो होतो। काय अवस्था आहे रस्त्याची, माझी मलाच लाज वाटली की मी तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतो। आज मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, इथली दुरावस्था बघितल्यानंतर मलाच लाज वाटायला लागली। कसं तुम्ही इथं राहता, कसं तुम्ही याला तोंड देता। खरं तर मागच्या काळामध्ये आपण सगळे महानगरपालिकेमध्ये गेलो होतो, परंतु काहींनी सांगितलं की इथली नगरपालिका करा। मित्रांनो, मी नेहमी आदरणीय पवार साहेबांनी पण आम्हाला राजकारण शिकवत असताना सांगितलं, उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे। उलट आपलं पुण्याचा आवाका एवढा वाढलाय, त्याच्या आजूबाजूला PMRD आहे, पिंपरी चिंचवड आहे जवळ, आजूबाजूची गावं आहे आणि ती गावं महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर त्याला निधी जास्त मिळतो। तुम्हाला मागच्या काळामध्ये आठवत असेल, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं चेतन पाटलाला आठवत असेल, त्यावेळेस आम्ही केंद्राचा आणि राज्याचा निधी आणला। त्याच्यातनं मी पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलला। पिंपरी चिंचवड एक लोकांना आपलंच वाटणारं शहर निर्माण केलं। आम्ही पुण्यामध्ये तो निधी आणला, परंतु पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी झालेली आहे। मेट्रो ती सर्व दूरपर्यंत पोहोचवायची। आपल्याला आता इथं सासवडला विमानतळ येणार आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आहे, 2 धावपट्ट्या होणार आहे। मोठी मोठी विमानं परदेशातनं येतील, इथून परदेशात जातील, देशाच्या कानाकोपऱ्यातनं येतील, इथून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातील। कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड हे जगाच्या पाठीवर एक महत्वाचं मुंबई नंतर शहर भारतातलं म्हणून ओळखलं जातं। IT हब आहे, ऑटो हब आहे, इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं अनेक व्यवसायधारक आलेले माझ्या फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या परिसरामध्ये, माझ्या आजूबाजूच्या भागामध्ये खूप जण आलेले आहेत। आपण सगळेजण जातीय सलोखा ठेवून वागतोय, आपण कधी भेदभाव करत नाही, कारण शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे। रयतेचं राज्य निर्माण करत असताना देखील त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। आज महाराजांचं नाव ऐकल्यानंतर, त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर आपले अंगावर शहारे येतात, आपली छाती फुलते की बाबा राजा कसा असावा, तो जगांनी देखील मान्य केलेला असा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा
अशा पद्धतीचा असावा. आपण फार भाग्यवान आहोत त्या बाबतीमध्ये की आपल्याला त्यांच्या काम करण्याची संधी मिळालेली आहे. हिंदवी स्वराज्य या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. शिवनेरीलाच आपल्या इथं त्यांचा जन्म झाला. रायगड आपल्या इथं आहे, तिथं त्यांनी राज्याभिषेक केला. या सगळ्या इतिहासामध्ये नोंदी आहे. मित्रांनो, आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना काही जण म्हणतात आम्ही नगरपालिका केली, महानगरपालिकेतनं हिला बाहेर काढलं, त्याच्यावर टॅक्स कमी झाले. मित्रांनो, असं नाहीये. तुम्हाला मी सांगतो, पिंपरी चिंचवडला शास्ती कर आकारलेला होता. तिथल्या अनेकांनी आम्हाला सांगितलं हे रद्द करा. आम्ही नंतर सरकारमध्ये, आम्हीच तुमचे प्रतिनिधी आहे, आपण सरकारमध्ये जाऊन तो शास्ती कर कमी केला. आज तिथले लोक समाधानी आहेत. करता येतं, करायचं म्हटलं तर सगळं करता येतं. इच्छाशक्ती पाहिजे, धमक आणि ताकद पाहिजे. परंतु आज नगरपालिकेला, इतर नगरपालिका झाली तेव्हा काय सांगितलं, 300 कोटी रुपये दिले, देतो, दिला, पैसे दिले. ही कुठली पद्धत? तुम्ही काहीतरी लोकांचे बोलवण करणार, लोकांची दिशाभूल करणार, जनतेला खोटं सांगणार आणि तिथं पुन्हा काहीतरी येऊन सांगणार. मित्रांनो, मी आपल्याला आज सांगतोय, मधल्या काळामध्ये मी बोलून गेलेलो आहे, आज पण बोलतो की पुणे एवढं वाढलेलं आहे की आपल्याला जर पुणेकरांचं म्हणजे हडप सरकारांचं संमती असेल तर हडपसर, वाघोली, मांजरी, आपलं उरळी देवाची, आपलं फुरसुंगी, आपलं लोणी काळभोर, आपलं उरळी कांचन, पार तिथपर्यंत ह्या सगळ्या भागाची एक अतिशय चांगली महानगरपालिका होऊ शकते. ते कुणाला पटो किंवा न पटो ते करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीये. महानगरपालिका झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जीएसटीचा निधी मिळतो. आज आम्ही ते वेगवेगळ्या महानगरपालिकांना देतो. आपण आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवू शकतो. आपल्याला पिण्याचं पाणी मधल्या काळामध्ये आम्ही स्कीम केली, परंतु ती 70% लोकांनाच उपयोगी पडलेली आहे. आज 30-35% लोक माझी टँकरने पाणी पितात. त्याच्याकरता लोक इथे राहायला आली. जुनी लोक होतीच, परंतु आता कितीतरी लोक बाहेरनं आली ना, महाराष्ट्रातनं आली, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आली, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातनं आलेली आहे. माझ्या बारामतीतली लोक कितीतरी इथं राहतात. तो त्यांचा अधिकार आहे, तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि परराज्यातली पण लोक आपल्याकडे येऊन राहतात. बाबांनो, या सगळ्या गोष्टीला मार्ग काढायचा म्हटलं तर आम्ही जसं पिंपरी चिंचवड करून दाखवलं. पूर्वी छोटी छोटी ग्रामपंचायती होत्या. भोसरीची ग्रामपंचायत, ती पिंपरीची ग्रामपंचायत, चिंचवडची ग्रामपंचायत, कासारवाडीची ग्रामपंचायत, फुगेवाडीची ग्रामपंचायत, त्या सगळ्या ग्रामपंचायती, पिंपळे, निलक वगैरे, त्या एकत्र करून नगरपालिका केली, नंतर महानगरपालिका केली. आज एक महत्वाचं शहर म्हणून, आपल्या पुण्याचं जोड शहर म्हणून देखील ते ओळखलं जातं. आज मुलं मुली तिथं दर्जेदार शिक्षण घेतात. सगळ्या काही सुधारणा तिथं केलेल्या आहेत. अजूनही आम्ही करतोय, मागं हटलेलो नाहीये. त्या प्रकारे आपल्याला उरळी देवाची, फुरसुंगीच्या परिसरामध्ये काम करावं लागणार. आपल्या इथल्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये अजून 100% प्रश्न सुटला नाही. आता नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे. मी आजच गाडीतनं, हेलिकॉप्टरमधनं माझ्या सभा सकाळपासून चालल्यात. त्याच्यामध्ये मी शेवटी जेजुरीला उतरलो, नंतर इकडे तुमच्याकडे बाय रोड आलो. त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो की अनेक प्रकारच्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता घनकचरा व्यवस्थितपणे गोळा करून, ओला कचरा, सुका कचरा, माझा इंदोर शहर ते पहिल्या क्रमांकावर सातत्याने येत आहे. आज आता आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा, बारामती आणि चाकण या 3 नगरपालिका या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण तिथं पहिल्यांदा हा कार्यक्रम राबवणार आहे. मी पुढच्या वेळेस दरवर्षी मी काही त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. मी आज तुम्हाला सांगतो, पुढच्या वेळेसच्या टप्प्यामध्ये मी त्याच्यात फुरसुंगी आणि उरळी देवाचीचा समावेश करेल. तुम्ही काळजी करू नका. मी शब्दाचा पक्का आहे. मी जे मला करता येईल तेच मी बोलतो.
मी फापट पसारा वाढवत नाही, मी कृती करून दाखवतो। आज आपल्याकडं काय समस्या आहे? मला जालिंदर भाऊ मगाशी सांगत होते, दादा पूर्वी मी एका दिवशी लग्नाची तीत असल्यानंतर 15-15, 20-20 ठिकाणी लग्न कार्याला शुभेच्छा द्यायला जायचो, सकाळी 7 वाजल्यापासून पार रात्री 9-10 वाजेपर्यंत। आता ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे 5 ते 6 लग्नांना फक्त जाता येतं। ही आपली अडचण आहे, ही आपली समस्या। त्याच्याकरता आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपण आता फ्लायओव्हर मंजूर केलेला आहे। आमचा तर प्रयत्न चाललेला आहे, भैरवबंद आल्यापासून जो फ्लायओव्हर सुरू करायचा तो पार पुढं हडपसरच्या पुढं नेऊन सोडायचा, जेणेकरून खालच्या लोकांना जाणं येणं सुरळीत होईल। तिकडे देखील ते मॉल आहे फिनिक्स मॉल, तिथपासून जो फ्लायओव्हर सुरू करायचा तो वाघोलीच्या पुढे जाऊन पार शिक्रापूर पर्यंत सोडायचा। ते करावं लागणार आहे। तिथं खाली 6 पदरी रस्ता, वर 6 पदरी रस्ता फ्लायओव्हरचा आणि त्याच्यावर पुन्हा मेट्रो, हे डिझाईन आम्ही परवा मंजूर केलेलं आहे। आपल्याला इथून माझ्या विमानतळावर जाण्याच्या करता आपल्या त्याच्याही करता आम्ही मेट्रो करतोय। त्याच्यात पण आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही तपासून घ्या की बोगदा डायरेक्ट इथून दिवे घाटाला करता येईल का। आताचा पालखी मार्ग आहे तो आहेच, परंतु जशा पद्धतीनं आता लोणावळ्यापासून खाली खोपोलीला जायला प्रचंड मोठा बोगदा आपण तयार केलेला आहे। त्याचा कॉलम जर तुम्ही बघितला तर तुम्ही पण म्हणाल हे काय केलंय, पण इच्छाशक्ती असली पाहिजे। समुद्रातनं रस्ते केलेले आहेत, कोस्टल रोड, समुद्रातनं अटल सेतू केलेला आहे आपल्या नव्या मुंबईतनं साऊथ मुंबईला जायला। तशा प्रकारे ह्या लोकसंख्येचा विचार करता मला मधी तज्ञ लोकांनी सांगितलं की दादा 2050 पर्यंत या पुणे जिल्ह्याची, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 2 कोटीच्या पुढे जाणार आहे। 2 कोटी कशाला म्हणतात 2 कोटी? कुठनं आणायचं पाणी, कुठनं आणायची जमीन, टॉवर किती उंच देणार, 70 मजली, 80 मजली, 90 मजली, शेवटी काही त्याला मर्यादा आहेत ना। हे आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढावा लागेल। काही नवीन टाउनशिप जशी मगरपट्टा झाली, जशी अमोदरा झाली, तशा टाउनशिप आपल्याला करावं लागतील, त्याकरता प्रोत्साहन द्यावं लागेल। गरिबांच्या करता देखील झोपडपट्टीवाल्यांनी का झोपडपट्टीमध्ये राहायचं, का नाही त्यांना SRA योजना राबवायची? ते गरिबाच्या पोटी जन्माला आले, हा काय त्यांचा दोष आहे? त्याच्याकरता आपल्याला बदल करता येत नाही, त्याच्याकरता केंद्राच्या राज्याच्या काही योजना नाही आहेत। मित्रांनो, फुरसुंगीकरांनो, उरळी देवाचीकरांनो, हे तुम्हाला दुसरं कोणी सांगणार नाही। मला आपल्या महाराष्ट्राबद्दल, माझ्या पुणे जिल्ह्याबद्दल, आपल्या जीवाभावाच्या लोकांच्या बद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे। आणि मला पुढच्या पिढीला उद्याच्याला त्यांनी असं म्हणता कामा नये, ज्यांच्या हातात सूत्र होती त्यांनी आमचं नुकसान केलं म्हणून आम्हाला असे दिवस बघावे लागले। ही वेळ त्यांच्यावर येऊन द्यायची नाही। म्हणून ज्यावेळेस फुरसुंगी उरळी या देवाची नगर परिषदेची निवडणूक लागली, त्यावेळेस आमचा गणेश आबा ढोरे, प्रवीण भाऊ कामठे, शंकर नाना हरपळे, संतोष भाऊ पवार, दिनकर बापू हरपळे, राहुल चोरगडे, आमचा शिवाजी दादा कामठे, प्रकाश नाना हरपळे, सुभाष आबा कुटवड, नानासाहेब सूर्यवंशी, हे सगळे लोक एकत्र बसले आणि यांनी ठरवलं की चला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅनल करू। आपण एक चांगला उमेदवार त्या निमित्तानं संतोष फकीरा सरोदेच्या रूपाने देऊ। त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी मेहनत घेतलेली आहे, त्यांनी कष्ट घेतलेले, त्याला संघटनेची जाण आहे। त्याच्यावर प्रश्न कसे सोडवायचे आम्ही देखील, मी सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो। काय मला हौस आली म्हणून करतो? लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून करतो, लोकांच्या समस्या सुटाव्यात। माझ्या लाडक्या बहिणींच्या करता आम्हाला काहीतरी एक चांगल्या प्रकारचे योजना देता यावी, चांगल्या पद्धतीनं ते इथं मुलांच्यावर मुलींच्यावर संस्कार करत असताना, त्यांची मुलं मुली लहानाची मोठी करत असताना तिथं शिक्षणाची सोय पाहिजे। तिथं बाकीच्या आत्ता गेलो आपल्या श्री काळ भैरवनाथाच्या दर्शनाच्या करता, काय रस्ता
यायला रस्ता आहे खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे तीच काही कळेल. म्हणजे खरंच तुमच्या सहनशीलतेचा सॅल्यूट. कसं तुम्ही तर गप्प बसता आणि कसं सहन करता तुमचं तुम्हालाच माहिती. परंतु मित्रांनो, यामध्ये ही सगळी लोक विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चाललेली. आपल्याला रस्ते रुंद करावे लागतील. आपल्याला मुद्दाम कोणाची घडं पाडून चालणार नाही. त्यांना त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था द्यावी लागेल. जिथं वेगवेगळ्या टपऱ्या असतील त्या टपरी धारकांना हॉकर झोन करावा लागेल. काही बाबतीमध्ये आपल्याला मोठे मोठे प्लॉट असतील तिथं आरक्षण टाकावी लागतील. शासनाची जमीन असेल तर ती जमीन घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये माझ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतील. आज बघा, देशातले अनेक रस्ते मोठे मोठे नॅशनल हायवे केले गेलेले. मला आता या निवडणुकीच्या निमित्तानं फिरावं लागतं. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून फिरावं लागतं. अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून फिरावं लागतं. मी देशामध्ये देखील जातो. परवाच आम्ही नितीश कुमारांच्या शपथविधीला पाटणा शहरामध्ये बिहारला गेलेलो होतो. तिथं अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला भेटले. एनडीएचे सगळे घटक पक्ष भेटले. तिथं काय चाललंय, आपण काय केलं पाहिजे, कुणाकडे योजना चांगल्या आहेत, कुणी आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता मदत केली, या प्रकारे आम्हाला उरळी देवाचीच्या संदर्भामध्ये आणि फुरसुंगीच्या संदर्भात करायचं आहे. फुरसुंगीचं ग्रामदैवत श्री शंभू महादेव, उरळी देवाची येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ, बेकराई नगरची बेकराई माता, तुकाई दर्शनाची तुकाई माता, या सर्वांना मी वंदन करतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. परंतु हे करत असताना या सगळ्यांनी आम्हाला या परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता शक्ती देव, ताकद देव, आशीर्वाद देव. आमच्या संतोषच्या बाबतीमध्ये देखील उद्याच्याला त्याला मेहनत घ्यावी लागेल. आज घरी जरा तब्येत जरा जोरात दिसती, परंतु एकदा नगराध्यक्ष झाला की असा होणार आहे, सारखा हलावं लागणार. चेष्टा नाहीये. नाहीतर तुम्हाला वाटेल पुढारपण म्हणजे लयच बारी, फार फाट फाटती. ज्याची फाटती त्याला माहिती आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु आज आत्ताच मला चिठ्ठी आली की दादा, प्रभाग क्रमांक 14ला पाणी नाही, रस्ता नाही. तिथं आमचे दत्ता राऊत आणि शीतल हरपळे हे आमचे उमेदवार त्या बाबतीमध्ये आहेत. मी आत्ताच तिथं विशेषतः प्रशांत विलास भाडळे 15A, सुषमा तात्यासाहेब भाडळे 15B आणि मृणाल मोहन शेवाळे 16A आणि ज्योती राहुल अदमाने 16B यांच्या प्रभागामध्ये उरळी देवाचीच्या परिसरामध्ये जाऊन आलो. काय तिथं अवस्था आहे. आपल्या ग्रामदैवताच्या दर्शनाच्या करता आजूबाजूच्या भागातल्या पंचकृषीतली लोक येतात. ते आपलं श्रद्धास्थान आहे. तिथं आपल्याला प्रेरणा मिळते आणि त्याच्यातून इथं अनेक जाती धर्माचे लोक राहतात. इथं चांगल्या स्मशानभूमीची गरज आहे. इथं दफनभूमीची गरज आहे. प्रत्येकाला आपल्या जातीप्रमाणे, धर्माप्रमाणे, पंथाप्रमाणे अंत्यविधी करावा लागतो, दफन करावं लागतं. ते करण्याच्या करता या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. पण हे सगळं करण्याच्या करता ह्या सगळ्यांच्या मागे कुणाची ताकद आहे हे तरी बघा तुम्ही. आज आम्ही 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक गोष्टी केल्या. उद्याच्याला आणखीन कुठला निधी आणायचं म्हटलं तर आम्ही दिल्लीमध्ये जाऊ शकतो, तिथून निधी आणू शकतो. राज्य सरकारचा निधी आम्ही आमच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी संतोष आणि बाकीच्या सगळ्यांना देऊ शकतो. ह्या सगळ्या आमच्या गिरीश कैलास ढोरे, स्नेहाताई सचिन हरपळे, उषाताई कैलास ढोरे, सचिन नंदकुमार हरपळे, स्नेहल रामचंद्र जवजाळ, सचिन राजचंद देवकाते, संभाजी कोंडीबा रोकडे, स्नेहल योगेश कामठे, स्वाती लक्ष्मण अराळे, ओंकार मचिंद्र कामठे, हे तर सीए. काही अक्षर वडील सीए क्वालिफिकेशन असणारी लोक आम्ही तुम्हाला दिलेले, उच्च शिक्षण घेतलेली लोक दिलेले. अमोल अमृत हरपळे, वंदना
विलास पुणेकर, निखिल मनोहर सरोदे, कांचन प्रशांत हरपळे, पल्लवी शरद हरपळे, प्रवीण तानाजी हरपळे, उज्ज्वला सूर्यकांत गिरी गोसावी, गणेश बाळासाहेब ढोरे, सुकन्या प्रकाश शेवाळे, अमित शंकर हरपळे, प्राची चंद्रकांत ढमाळ, अजिंक्य शिवाजीराव ढमाळ, आमचे अमोल मारुतराव कापरे, प्राची शिवप्रसाद शितोळे देशमुख, चंद्रकांत धोंडीबा ढमाळ, भावना अजिंक्य ढमाळ, शीतल अमित हरपळे, पांडुरंग दत्तात्रय पांडुरंग राऊत, प्रशांत पाडळे, सुषमाताई, मृणालताई, ज्योतिताई मगाशी नावं घेतली. हे सगळे उत्तम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. आम्हाला विश्वास आहे की हे तुमचा जे काही प्रश्न आहेत 32 आणि 33 अशा पद्धतीचे हे सगळे उमेदवार तुमच्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करतील. जे प्रश्न त्यांच्याकडनं सोडणार नाही ते आमच्या चेतन पाटीलांना तुपेंना सांगतील की तिथं मांडा सभागृहात, तिथं आमच्याबद्दल आवाज उठवा. चेतन पाटील देखील अतिशय व्यवस्थितपणे सभागृहामध्ये मुद्दे मांडतात, मुद्दे सुद मांडतात. त्यांच्या मुद्दे मांडल्यानंतर त्याच्यामध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे अशा प्रकारे साहजिकच मंत्र्याला वाटतं. त्याचा आपण उपयोग करून घेऊ. त्याच्यामध्ये मी तुमचा पालकमंत्री आहे, हे सगळे माझे सहकारी संतोष आणि बाकीचे माझा उपयोग करून घेतील. हे सगळे माझे जीवाभावाचे सहकारी, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो. मी सगळ्या अधिकारी वर्गाची मीटिंग त्या पुण्याला सर्किट हाऊसला किंवा विभागीय कार्यालयाला घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपले पण जे काही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये पाण्याची योजना केली तिथं वाढीव पाणी पुरवठ्याच्या करता आपल्याला पुढे निर्णय घ्यावे लागतील. त्याकरता मला तुम्हाला मदत करावी लागेल. हे सगळ्या गोष्टी आहेत. आज घरकुलाचा कार्यक्रम तो राबवावा लागणार आहे. कुठं आमच्या शासनाच्या जमिनी असतील तर त्या जमिनी गरिबाच्या करता उपलब्ध करून द्याव्या लागतील. अशा पद्धतीनं बाबांनो आपण हे सगळी कामं करण्याच्या करता एकमेकाला सहकार्य करू ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यावेळेस माझ्या विचाराची लोक होती तेव्हा सुरुवातीला पाणी योजनेच्या करता मी 25 कोटी रुपये ह्या परिसराला द्यायला लावले होते. त्याची सुरुवात केली. कालांतराने सत्ता बदलली आणि मग जे लोकप्रतिनिधींनी पैसे आणले तर लगेच मी केलं अरे घरातले पैसे असं काही करून सांगतात. पद येतात पद जातात. खोटं बोल पण रेटून बोल हे काही लोकांचा कामाची पद्धत आहे. मित्रांनो, येथील स्थानिक लोकांची दुविधा मनस्थिती आहे महानगरपालिका का नगर परिषद, परंतु निर्णय झाला होता भविष्यात त्यावर काम करून महानगरपालिका कशी होईल त्याचा उल्लेख मी केला आहे. मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता. इथल्या फुरसुंगीचं उरळी देवाचीचं बहुसंख्य लोकांचं म्हणणं असेल नाही आमची नगर परिषद ठेवा. योग्य सांगायचं काम आम्ही करणार. ऐकायचं नाही ऐकायचं हे शेवटी तुमचा अधिकार आहे. आम्ही तो शिनून घेणार नाही, हिसकावून घेणार नाही. कारण तुम्ही मतदार राजा, तुम्हाला या भागामध्ये राहायचंय. तुम्हाला या भागामध्ये तुमच्या मुलांना मुलींना मोठं करायचंय, त्यांच्यावर संस्कार करायचे. आणि म्हणून या ठिकाणी होणाऱ्या टीपी स्कीम या स्कीमचं पण शेतकऱ्यांची मागणी होती की महानगरपालिका यांनी विकसित करावी. अहमदाबादला गुजरातमध्ये अशा प्रकारच्या टीपी स्कीम केल्या जातात. त्याच्यातून तिथलं शहराचा चेहरामोहरा बदलत चाललेला आहे. मलाच सगळं समजतं हा दावा फुरसुंगीकरांनो उरळी देवाचीकरांनो माझा अजिबात नाही. मी नवीन जरी एखादा कार्यकर्ता आला तरुण आला आणि माझ्यापेक्षा त्या विषयाचं ज्ञान त्याच्याकडे जास्त असेल तर मी कमीपणा मानत नाही. त्याच्याशी बोलतो, चर्चा करतो. काय बाबा तुझ्या मनामध्ये काय, तू ह्याचा अभ्यास केलाय, काय तुला तुझं विजन सांगतंय. या प्रकारे आपल्याकडं काही माझ्याकडे लोक आले. शेतकरी त्याच्यामध्ये सागर प्रकाश हरपळे त्यात आग्रही होता. प्रस्तावात काही त्रुटी होत्या, रस्ते बारीक होते. मी नेहमी सांगतो रस्ते मोठे. आज पिंपरी चिंचवडमध्ये का मोठे रस्ते दिसतात? त्यावेळेस मी हट्टीपणा केला म्हणून तुमचा जुने पुणे मुंबई रस्ता तो अवघा
2 पदरी होता, आता 8 पदरी झालाय. माणूस इकडनं दापोलीमधनं शिरला की कधी निगडीला पोचतो त्याला कळतच नाही. अशा पद्धतीनं कामं करायची असतात. वरच्याही लोकांना जायला आपल्याला मोकळीक द्यायची असते आणि खालून सबवे काढून खालच्याही लोकांना ज्यांना इथून तिथं डायरेक्ट निगडीला जायचंय ते जाऊ शकतात. त्या प्रस्तावामध्ये 9 मीटरचे रस्ते होते. मी संबंधितांना सांगून ते 12 ते 15 मीटरचे करायला लावले. हे मी भविष्याचा विचार करणार आहे. पुढच्या 10 पिढ्या कशा योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी प्रगत राहतील अशा प्रकारचा प्रयत्न असतो. रस्ते कसे मोठे होतील, पाण्याच्या समस्या कशा सुटतील याचा आम्ही नक्की पर्याय त्या ठिकाणी काढू. टॅक्सचा पण काही समस्या राहिल्या त्याचा उल्लेख आत्ताच मला माझ्या सहकार्याने केला. आत्ताच आम्ही पुणे मनपाच्या व्याजावर 75% सवलत दिलेली आहे. अभय योजना आणलेली आहे. त्याची मुदत जानेवारी 2025 पर्यंत आहे. 32 गावांचा टॅक्सच्या संदर्भामध्ये देखील मीटिंग झाली. राहुल पोकळे आणि बाकीचे सगळे सहकारी होते. विचारा त्या मीटिंग मध्ये मी काय काय निर्णय घेतले आणि तशा प्रकारचे निर्णय घेऊन तो टॅक्स कमी करता येतो. अरे टॅक्स लावणारे देखील आपणच आहे आणि सरकारला तो अधिकार आहे कमी करण्याचा. त्याबद्दल कुणी त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. खडकवासला कॅनॉल जे लोणी कारभारला बंद कॅनॉल मार्गे निघणार आहे ते पाणी फुरचुंगीला गावाला मिळवता येईल याचा देखील आपण प्रयत्न करू. या संदर्भात आचारसंहिता झाली संपली की आपण मीटिंग लावू. मी त्याच्यामध्ये संतोषला बोलवे, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना बोलवे. त्यांच्याही काही चांगल्या चांगल्या सूचना असतील अधिकारी वर्गाला पण त्या ठिकाणी घेईल. या पद्धतीनं तिथं मार्ग काढू. सासवड रोड तर मोठा होतच आहे. त्याचबरोबर रिंग रोड पण एक फुरसुंगी मधून जातोय. वडकी ते लोणी 65 मीटर त्याच्या संदर्भात देखील आपल्याला मार्ग काढता येईल. खासदारकी आमदारकीला देखील काही लोकांनी काय केलं ते झालं गेलं सोडून द्या. गंगेला मिळालं. आता नवी पाठ नवी सुरुवात. मागचं उकरत बसलं उकिरडा किती उकारलं तर काय त्याच्यातून निघणार आहे. त्याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायचं नाही. आणि म्हणून आपण एक परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ हा परिवार आणि या परिवाराला सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला चालायचं आहे. सत्तेत असल्याशिवाय लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही. मी सत्तेला आपापलेला नाहीये. सत्ता येते सत्ता जाते त्याबद्दलचा पण आम्ही विचार करत नाही. परंतु आज मी सरकारमध्ये म्हणून माझ्या जिल्ह्याला मी काही देऊ शकतो, राज्याला मी काही देऊ शकतो, विकासाचे प्रश्न सोडू शकतो, माझ्या लाडक्या बहिणींना मी काही देऊ शकतो, माझ्या दिव्यांगांना मी काही देऊ शकतो, माझ्या शेतकऱ्याला, माझ्या बळीराजाला, माझ्या लाखाच्या पोशिंद्याला मी काही देऊ शकतो. तरुण तरुणींच्या करता CIIT आणले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय. आपलंही काम चाललेलं आहे. दरवर्षी 7,000 विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या 36 जिल्ह्यात बाहेर पडणार आहे. कुशल कामगार त्यांना आपण शिकवतोय. कुशलता कशी असते ते आम्हाला त्यांना सांगतोय आणि त्याच्यातनं त्यांना कुठं ना कुठं काम मिळावं. मी आता जेजुरीमधनं आलो. अहो जेजुरीमधले बिहारचे 1,000 मतदार बिहारचे बिहारी आहेत तिथं. का तर तिथं इंडस्ट्री आली ना. त्या इंडस्ट्रीमध्ये काही काम आपल्या महाराष्ट्रातले लोक करत नाही, ती बिहारचीच लोक करतात. मित्रांनो मी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही आमच्या गायांच्या धारा काढायचो. गडी माणसं मिळायची. आता बिहारवरून जोड्या आणाव्या लागतात तेव्हा ती धारा काढतात किंवा मशीन लावावं लागते गाईच्या साडाला तेव्हा काय धार निघते. ही परिस्थिती बदललेली आहे. लोक आता जड काम करायला तयार नाही. आणि तुम्ही बघा ते छटपूजा आहे ना, छटपूजा ती आली की महिनाभर पुण्यातली मुंबईतली पिंपरी चिंचवडची कामं बंद पडतात. बिल्डिंगची सगळे लोक बिहारला जातात कारण बिहारचेच लोक कामाला इथे येतात. मध्ये देखील करोनाला गाड्याच्या गाड्या भरून बिहारला गेल्या. नाही करत आपली लोक तसलं काम, अवघड काम जे बुद्धीचं काम आहे त्याच्यामध्ये त्याच्यात ज्ञानाचं जे काम आहे ते करतात. पण तुम्ही बघा
खोदाई बिदाई करायला सांगितलं. आता मशिनरी आहे त्याच्यामुळे धाडाधाडा होतंय ती गोष्ट वेगळी, पण तरी देखील कठीण काम करण्याच्या करता बाहेरनं लमाणी लोकांना कोण आणतं, काही साऊथच्या लोकांना आणतं. ते भात आणि काही सारखा काहीतरी असतं बघा, ते त्या ठिकाणी त्यांचा आहार आहे. या पद्धतीने आज काळानुरूप आपल्याला देखील बदलावं लागेल आणि तशा पद्धतीनं आपल्याला तरुणांच्या प्रश्नाला त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून हे CIIITचे प्रकल्प हे आपल्याला राबवावे लागतील. त्याच्यात टाटा ट्रस्ट आपल्याला मोठ्या प्रमाणावर मदत करतोय. त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. मला बरेच जण म्हणतात की बाबा बारामतीला हे केलं, बारामतीला ते केलं. अरे माझ्या धमाक्या म्हणून मी केलं, मी काय चुकीचं केलं? मी शेवटी तिथला लोकप्रतिनिधी आहे. 8 वेळेला 40 वर्ष लोक मला निवडून देतात. मी जर काही नाही केलं तर लोक कधीच मला जा कुठं पाठवतील कळणारच नाही मला. त्याच्यामुळं लोकप्रतिनिधींना हे करावं लागतं. त्याच्याकरता लोकप्रतिनिधीमध्ये देखील धमक आणि ताकद असावी लागते. नाहीतर नुसतंच मी हे करतो, मी टेव करतो, कशाचं याव टॅव करतो, तुझ्यात हिंमतच नाही, काय करून दाखवतो. तशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचा संतोष आणि बाकीची टीम ही सगळी कामं त्या ठिकाणी करतील. मला महाराष्ट्र घडवायचा आहे, हे एकट्याने शक्य नाही. त्याकरता तुमची सगळ्यांची साथ पाहिजे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पाहिजे, लाडक्या बहिणींचं सहकार्य पाहिजे, तरुणांचं. ती तर त्याचा हात कसा दुखणार कुणाला माहिती, ही सारखा असाच त्याला लईच प्रॅक्टिस दिसते. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं की चांगली कामं आम्ही आमच्या भागामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवलेली आहे. पुण्यामध्ये देखील चेतन पाटलाला आठवत असेल, आपल्या हातात राजलक्ष्मीताई, चंचलाताई कोदरे, राजलक्ष्मीताई कोदरे, आमची वैशाली बनकर आणि आमचा मोहनसिंग राजपाल, त्याच्यामध्ये दत्ता धनकवडे आणि माझ्या माहितीप्रमाणे राजलक्ष्मी भोसले झालं ना, त्याच्यामध्ये आता आम्हाला सोडून गेलेला जगताप. अशा पद्धतीनं या सगळ्यांना, प्रशांतला पण मी केलंच ना, महापौर केलं ना, नाही का सर? आणि या सगळ्यांना आपण संधी दिली. जेवढं काही शहराच्या करता चांगल्यातलं चांगलं करता येईल हे करण्याचा प्रयत्न आपण केला. मला विश्वास आहे की माझ्या फुरसुंगी उरळी देवाची जनता सुज्ञ आहे आणि ती योग्य पद्धतीचा निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमच्या 32 उमेदवारांना, माझ्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना, आमच्या मुलींना, आमच्या बांधवांना ते त्या ठिकाणी निवडून देतील. घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबतील आणि या भागाच्या विकासाचा शिल्पकार म्हणून ही आमची संतोषसहित 33 लोकांची टीम तिथं उत्तम पद्धतीनं काम करतील. त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना खात्री देतो, मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो. अरे पहिल्यांदा निवडून तरी निधी कमी पडणार नाही, निधी कमी पडणार नाही, त्याला अजून माहिती नाही. माझ्या हातामध्ये परत ही लगेच टीव्ही वाले सांगतात, दादा असं म्हणला, दादा तसं म्हणला. मी एवढंच सांगतो की मी दरवर्षी महाराष्ट्र राज्याचं 8 ते 8.5 लाख कोटीचं बजेट सादर करतो. 8 ते 8.5 लाख कोटीचं ते राज्याच्या करता असतं. त्या राज्यात पुणे जिल्हा पण येतो, त्या पुणे जिल्ह्यात पुणे शहर पण येतं आणि त्याच्यात फुरसुंगी उरळी देवाची पण येते. एवढंच मी बोललो, बाकी काही मी बोललो नाही. विकासाच्या बाबतीमध्ये संतोषला आणि ह्या बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना एखादा भाव चढून जायचं. मित्रांनो, हा त्याचा उत्साह आहे, हा त्याचा जोश आहे आणि ह्याच आमच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या जोरावर आम्हाला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. अजून जोमाने काम करावं, अजून लोकांचे प्रश्न सोडवावे. पर
मी दत्तक केव्हा घेत असतो, बारामतीच्या सर्वच्या सर्व जागा माझ्या येतात म्हणून मी ती दत्तक घेतो. आता तर 8 जागा माझ्या बिनविरोध आल्या. 8 जागा बिनविरोध आल्या. 8 जागा बिनविरोध येणं सोपं नाही. मी तुम्हाला प्रलोभन दाखवतो असं नाही. शेवटी तुम्ही पण जबाबदार नागरिक आहात. तुमचा तो नैतिक अधिकार आहे. तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घ्या की बाबा आता आपण अजित पवारांचं ऐकलंय, आपण इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचं ऐकलंय, आपण इतर सहकाऱ्यांचं ऐकलंय, विरोधकांचं ऐकलंय, सत्ताधारी पक्षाच्यांचं ऐकलंय. आता ह्याच्यातनं शब्दाचा पक्का कोण आहे, कामाचा उरक असणारा कोण आहे, प्रशासनावर पकड असणारा कोण आहे, खऱ्या अर्थाने एखाद्या कामात लक्ष घातल्यानंतर त्या कामाचा आमच्या ग्रामीण भागात तुकडा पाडणारा कोण आहे, हे आपण सगळ्यांनी ठरवा ना. आणि त्या पद्धतीने आपण निर्णय घ्या ना. कारण तो तुमचा अधिकार आहे. मी विनंती करण्याचा अधिकार माझा आहे. तुमच्या पुढे नतमस्तक होण्याचा अधिकार संतोषचा आणि माझ्या 32 उमेदवारांचा आहे. पण कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं त्या ठिकाणी सोडायचं हा तुमचा अधिकार आहे. पण मित्रांनो, माझी एक विनंती आहे, तुम्ही ज्यावेळेस घड्याळ लक्षात ठेवा त्यावेळेस नगराध्यक्षाच्या पदाचा उमेदवाराची पण मतपत्रिका तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही ज्या प्रभागात तुमचं नाव आहे त्या प्रभागात पण 2 मतं देण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार आहे. बटन दाबण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे इथं बसणाऱ्या माझ्या फुरसुंगी आणि उरळी देवाची हे 2 तारखेला मतदानाला जातील त्यावेळेस 3 बटणं 3 वेगवेगळ्या मशीनवर तुम्ही त्या ठिकाणी दाबणार आहात. माझी विनंती आहे की संतोषला पण आज माझ्या गरीब समाजातला एक कार्यकर्ता, एक हरहुन्नरी कार्यकर्ता, तो चांगलं काम करेल, मी त्याच्याकडे लक्ष ठेवेल. त्याला कुठं सल्ला लागला तर मी त्याच्यामध्ये सल्ला देईल. चेतन पाटील सल्ला देतील, बाकीचे आमचे सगळे सहकारी मित्र सल्ला देतील आणि त्या पद्धतीनं तिथेही त्याला मतदान करा. आणि त्याचबरोबर त्या प्रभागामध्ये 1 ते 16 जो आमचे बहीण उभी आहे, जो आमचा बांधव उभा आहे, त्याच्या पण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचंच बटन दाबा. हा माझ्या भावकीचा आहे का कुणाचा आहे, जातीचा आहे, पातीचा आहे, नात्याचा, गोत्याचा आहे, हा विचार तुम्ही करू नका. कारण उद्याच्याला संतोषला काम करायचं म्हटलं तर ही टीम पण त्याच्याबरोबर पाहिजे. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या करता करा. पुढच्या बाबतीतले त्या वेळची परिस्थिती बघून तुम्हाला विश्वासात घेऊन पुढच्या जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतले जातील. हे जे कोणी सांगतं ना हे असं करतील, हे तसं करतील, मी अजिबात आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये बळजबरीनं कुठल्या गोष्टी केल्या नाही. पिंपरी चिंचवडकरांना विश्वासात घेतलं, मग तिथला विकास केला. बारामतीकरांना विश्वासात घेतलं, मग तिथला विकास केला. त्या पद्धतीनं तुमच्या संदर्भातला काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर मी फुरसुंगी उरळी देवाची त्या इथल्या जनतेला विश्वासात घेईन. मला एक गोष्ट माहिती आहे, 100% सगळ्यांना ते मान्य असेल अशातला दावा नाही, परंतु लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. त्या बहुमताचा मी आदर करीन. जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय, जे शिवशाहू फुले आंबेडकरांनी आपल्याला शिकवलंय, त्या पद्धतीनं मी आणि माझे सहकारी पुढे जाऊ याबद्दलची खात्री मी माझ्या सर्व फुरसुंगीकरांना आणि माझ्या सहकारी मित्रांना त्या बाबतीमध्ये देईल. मित्रांनो, इतर पण बाबी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआयचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. त्याचाही वापर शहराच्या विकासाच्या करता, संस्था चांगल्या चालवण्याच्या करता, लोकांना रिझल्ट ओरिएंटल काम देण्याच्या करता येतो आणि त्याची सुरुवात झालेली आहे. आम्ही तर आता कृषी क्षेत्राच्या करता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतो. 500 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये त्याबद्दलचे वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत, संशोधन चाललेलं आहे. मी माझ्या कृषी विज्ञान केंद्रावर केलेलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या करता आम्ही तशा पद्धतीनं आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडनं देखील आपण मदत केलेली आहे. गणेशचं काय? अरे बाबा, गणेश तर आहे, सगळेच आहेत ना. गणेशचं नाव सांगितलं लोक म्हणतील प्रभाग नंबर
मी तुम्हाला सांगतो की कुणी मोठे मंत्री आले, मी जरी उद्या कुठल्या वॉर्डात येऊन बसलो आणि तुम्ही ठरवलं की तुम्हाला पाहिजे तेच करायचं, तर मी तिथे बसून काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. शेवटी तुम्ही आतमध्ये जाऊन कुणाचं बटन दाबणार आहे ते अजित पवार पण बघणार नाही, फक्त तुम्हीच बघणार आहे. त्याच्यामुळे असले तर किती निवडणुका आल्या आणि किती निवडणुका गेल्या, किती पुढारी आले आणि किती पुढारी गेले, त्याची मोजमाप नाही. त्याच्यामुळे गणेश, तुझ्या नावातच गणेश आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तुझं काम एक हरहुन्नरी कार्यकर्ता आहे, तुझं काम चोख आहे. आज ही सगळी घडी बसवण्याच्या करता तुझं मोठं योगदान आहे, हे आम्हाला कोणाला विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, आमच्या लाडक्या बहिणीचा भरभक्कम पाठिंबा, माझ्या तरुणांचा भरभक्कम पाठिंबा आणि वडीलधाऱ्यांचा भरभक्कम पाठिंबा हा तुझ्या पाठीशी आहे. वर्ण पण देव बघतोय, काय काळजी करू नको. असे किती पण लोक येतील, किती पण लोक जातील, पण शेवटी ही समोर बसलेली जनता जनार्दन सर्वस्व आहे. आणि ते जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत कुणाच्या बाला घाबरण्याचं कारण नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी, एक मिनिट, मी बाला म्हणलं, नाहीतर म्हणतील अजित पवारांनी बाप काढला. आम्ही बा पांडुरंगाला पण आपण बा पांडुरंग म्हणतो की नाही. आणि फार तर ह्यांना कळण्याकरता आम्ही कुणाच्या वडिलांना घाबरणार नाही. खास मीडिया करता, खास उच्च विभूषित लोकांच्या करता. अरे आम्ही ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे आमची गावची भाषा, शहरी भाषा अशी सगळी एकत्र करून आम्ही पुढे जात असतो. म्हणूनच इथपर्यंत पोहोचलोय. तर त्याच्यामुळं आपण, काय झालं आता तुला? बस 2 तारखेला पेटी सील होईपर्यंत हा जोर राहिला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादीचा घड्याळ 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 एवढेच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय राष्ट्रवादी. खुदा हाफिज. शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे. रोहित नामदेवदादा कुटवड याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. तर मी दादांना विनंती करतो की रोहित कुटवड यांचा आपण जाहीर प्रवेश करावा. आज या ठिकाणी